लोकशाही जात मराठा जात शाहीला हात दिलाही आहे. महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेला नंबर मर्याद वादन करून रंगरेजीला दिवा वंदन करून जमलेल्या तमाशा रसिकांना प्रमाणाचा मुद्रा करून वाघ जाई माझ्याची कर्णाशी नमस्तक होऊन आणि कैलासवासी वृंदाचे बादशाह विश्वासराव भैरवान नांदकर आणि कैलासवासी लोकशाही साहेबराव नांदकर यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करून कार्यक्रम सुरू होत आहे. नृत्यनाद संगीते सकल ब्रह्मांड गौरवार्थात रंगशालीच्या रंगमंदिरी रंगमान झालेल्या प्रशिक्षण होऊन सुस्वागतम. जय हिंद जय महाराष्ट्र. वृंदाचे बादशाह विश्वासराव भैरवान नांदकर शेतकरी संघटनेचे प्रचारक लोकशाही साहेबराव नांदकर यांच्या हस्ते आपले सम्राट मास्टर वसंत नांदकर सगळ्यात मोठी विनोद करली रवींद्र कुंडे सोडकेकर बहुरंगी सुग्रमंडी लोकनाट्य महामंडळ जिल्हा सातारा आपल्या समोर सहज सगळी आहोत. तमाशा लोककलेच्या परंपरेनुसार सादर होणारी ही प्रथमतः नामलेल्या तमाशा मंडळातून पारंपरिक गण गवळाई
अडचण किती आहे का वाटी आहे का बाजाराकडे नाही बा मावसे सगळ्या पुरी वाट बघतात तुला एवढा उशीर त्याचा नाही लागला ग तुमच्याकडे काय मी मोकळे आहे का नाही बा माझ्या मागे काम किती पुरं किती नवरं किती नवरे काय भरणे लॉकडाऊन मध्ये म्हातारा मेलं नाही वे म्हणून बाहेरचे 2-4 सदस्य ठेवले हिशोबाला ठेवच लागते पुरीचा मोलच का कुणी कुणी काय काय माल घेतला सांगा ताबडतोब तुझा माल नेसली काय 2 नंबर
काय उदळ मारला आपण ए मावशी मी घेतली नसती दिसली काय मॅक्सी जळ्यात टॅक्सी 2-4 ड्रायव्हर घे बोकंडी. तिसरा नंबर ए मावशी मी आज घेते दूध कशाला दूध घेतलं दुधाला दर नाही शेतकरी बोंबलायला लागले तरी भाव वाढणार दुधाचं. अगं मग काय करू त्याचं पेढ बनव बर्फी बनव नवऱ्याच्या डोक्यावर त्याला लावी काय बाजारात नाही चालतंय दिसली काय साधी साडी जळ्यात लॉकेट निघाली बाजारात पुढे कोण आहे काय गं? आय, 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 आय. कसं काय आज लई दिवसात बाजार आला शेवट यावं लागतं बरोबर त्याच्यावर पैसे वाढले तो वाढला काय मागितली मी माल घेते बासुंदी असून दे दिसली काय अगं मोठ्या लोकांचं खाणं हे मोठ्याचं घेतलं हा गरीबाचं काम नाही काय त्यांच्याकडे उन्हात अडकतोय ए, अगं गरीबाकडे पैसे नसतात बरोबर आहे दिसली काय मला घेऊन चला कुठं उसात कशाला कधी वाढणं होते ती शिवे देतोय तो आणि गळ्यात मंगळसूत्र निघाले बाजारला चला पुढे कोण आहे आय, आय, आय. 100 राहिले तर फुलवाय त्याला काय माल घेतात अगं मी घेते कढी चांगला माल घेतलाय थंडगार कडी दिसली काय नऊवार साडी आणि गळ्यात चिंदानी 3 नाणी घातली चला गौरवाई काय खंडाला जवळ आला का ए, काय आला सांगायला नंबर आला म्हटलं माझा माल काय घेतीस मी घेते कलाकंद दिसली काय आकाशी बुंद गळ्यात माणिक चेंद 2-4 मारवाडी माझ्या बोकांडी बसव दागिन्याचं नाव आहे चला मला कुठं माल घे ना मी आज घेते पेढा नेसती काय काटवटी घोडा दागिना माझ्या उसाला खटवल्या
थंड चोकोबार खातो घाईकडे वास मारतोय हे लस्सीवाडी उभी राहा हे रबडी उभी राहा हे झालं तुझवर नाही ना आता बाहेर धरलं ना तुझी ह्याची ओळख पाळत अजिबात नाही बसणं उठणं नाही गं कधी यात्रेला मटणाला बोलावतं घ्यायला अजिबात नाही गं काय तुझी ओळख नाही पाळक नाही सरळ येतोस उर्जी धरतोस आणि धरायचा जागा चुकतोस म्हणजे म्हातारे मी धरायची जागा चुकलो. चुकला शेरिया कशी काय सोड तिथलं सोडलं घरी इथलं काय धरायला दे धेरडे. अरे लोगड्याचा पदक तुला बोलवतो तर मग नाही किरडी हा सगळ्या गवळीला घेऊन कुठं निघालीस पुरेच्या बाजारला कुणाच्या हुकुमाने? नवऱ्याच्या म्हणजे तुम्हा गवळींना नवरे आहेत. मग आम्ही काय हिजले ठेवले तुझे मला नवरा आहे हिला नवरा आहे पोरींनी एक एक खाल्या बघून ठेवलाय नवरा बघून ठेवलाय यांच्या वैद्यकात पिपाण्या वाजवते तू कोण बेंच पार्टीवाला आहेस का ताशावाला आहेस इथं काय लागण्याच्या सुपाऱ्या धराय उभा राहिलो का मग बँडवाला आहे मी बेंडवालाच दिसतोय नवऱ्याच्या हुकुमाने मी बाजारात आला पण तुमच्या नवऱ्याचा नवरा आज मी या ठिकाणी उभा आहे. माझा हुकूम तुम्ही घेतला का? मोठं कोड टाकलंय नवऱ्याचा नवरा म्हटल्यावर डबल नवरा झाला नात्याने कोण झालं गं? झाला की सक्का चुलत भाऊ अगं हे लांबडे काय अगं आम्हाला एक नवरा आहे एकच 6-6 महिने आम्ही त्याचं तोंड बघत नाही गं. कळलं का ऐकलंच का काय ग अरे आम्हाला एक नवरा येतो 6-6 महिने आम्ही त्याच्यात तोंडाकडे बघत नाही याचं कारण काय? अरे बाहेरच्या बाहेर बघतोय नवऱ्याची काय गरज आहे आम्हाला काय वागवते गैरसमज करून घेऊ नको बाजार हात कोण करताय आपण करतो ना हिशोब पाणी कोण बघताय आपणच बघतो नवऱ्याची गरज कधी संध्याकाळी संध्याकाळी हिशोब हा हिशोब द्यावा लागतो नवऱ्यांना रोजच्या रोज हिशोब द्यावा लागतो भाऊ. म्हणजे म्हातारे तुम्ही सगळ्या गवळी रोजच्या रोज मारून घेतो काय? हिशोब करून घेतो माझा म्हातारा तर हिशोबाला लई ताई काय बोलतोस? त्याला म्हणलं रात्री हिशोबात द्यायचं नाही बोल मग मी रात्री हिशोबाची वय अशी साडीत निर्यात ठेवून ठेवली कडू बोल आणि झोपले रात्री बिंदास मग मग आला ना रात्री नवरा दारू पिऊन दारू म्हातारे हा. तुझा नवरा दारू पितो. मग काय मूत पितोय आता मला माहितीये का काय देतो रे? दारू पिऊनच आला इकडे वही चापस तिकडे वही चापस कुठेच त्याला वही गावला बोल मग कसा त्या मेल्याचा हात त्या साडीमध्ये गेला हा मग त्यांना अशी भस दिशी वही बाहेर काढली आणि 7 दिशी पेन बाहेर काढून जावा तोफान माग सरून गाडीनं सुरुवात केली रातची मागं सारं सुरुवात केली तुझा तोंडाचा झाला चाल. काय काय सांगते फसतीशी वही बाहेर काढली सडलीशी पेन काढला. खिशातनं पेन बाहेर काढताना 7 दिशी आवाज येत नाही अगं म्हातारे त्या खिशाचं नाव घे ना लवकर. ती सांगते तुला पुढं काय झालं हिशोबात? त्यो आकडा मांड त्यो आकडा मांड आकडा मांडत मांडत असा खाली आला टोटलवर बोल तसा वहीवरनं पेन खाली सटाकला मग तू काय केलंस? मी लगेच मुठीत पेन धरला वहीवर आणला तुझ्या बापानं मुठीने पेन धरला का धेरडे? अगं चिमटीत पेन धरला. चिमटीत अरे तुझ्या बापानं अंधारात कुठं चिमटीत पेन घावला होता का
मग त्याला असा मुठीने धरूनच वहीवर आणावं लागतं. पुढं काय झालं? हा हिशोब करून करून त्या मेल्यानं सगळ्या वहीचा गिरगुट काला बनवला. मग मी सकाळच्या पारी लवकर उठून गरम पाण्यानं वही धुवून काढली. आता नुसतं पुष्ट राहायला घेऊन जा पगारवाले. नाही मी का भंगार गोळा करणार, पुष्ट गोळा करणार का थेरडे? मला तुम्ही ओळखलं? आता तुला ओळखाय का आम्ही तुला ठेवला होता का? नाही हिशोब पाण्याला काही पाहुणा करावं. कोण आहे आपला? मला नवरा कर म्हणजे उन्हाचा आणाचा माझा तुमडा पाडायला. अगं म्हातारे नंदराजाला 2 मुलं आहेत, थोरला बलराम आणि धाकटा श्रीकृष्ण परमात्मा ज्याला तुम्ही म्हणता. मी स्वतः तुमच्या समोर उभा आहे, दर्शन घ्या. काय लेका बनव परमात्मा म्हणतोय. परमात्मा दिसतोय मला. ह्याला भ्रम झाला, भ्रम परमात्म्याचा. तो आपला परमात्मा कसा गुरुजी नाही गेला. कृष्ण कृष्णा वेगळाच होता तर आता 2 दिवसात कृष्ण संपतोय. परवा दिवशी गाडीवर वासरी त्या बाजूला चुरमुळे ते 2 गोंडे खतरनाक बाया गोंडे. गारठा पडला की गोंडे असे वर जायचे. सकाळी उन्हाचे 9-10 वाजता आबाळ आले की खाली गोंडे लुटू लोंबायचे. आहे का नाही? तसलीच दुसऱ्या अशी ओढायची चोरायची. स्प्रिंग बसवलेली त्याला. हे सगळे अलंकार द्वापार युगामध्ये स्वतः मी वापरत होतो. आता काय बँकेचा हप्ता भरायला मोडलेस कसं नाही म्हातारी. युग बदलल्यानंतर माणूस सुद्धा बदलला पाहिजे. बरोबर. माझी ओळख तुम्हाला थोडक्या शब्दात काम कर. हात कपडे बदलून ये म्हणजे आम्हाला जोडा. हात जोडा. तुला मुरली धरायला नाही सांगितलं, हात जोडाय सांगितलं. डोळे झाका. करू का सुरुवात? एक काम कर, हिच्यापासून सुरुवात कर म्हणजे माझ्यापर्यंत येस तर जरा ढिला पडशील. कशाला ढिला पडले? कशाला सुरुवात करते? अरे माझी ओळख सांगायला सुरुवात करतो. हात जोडा. कुंजवरी हरिकारी मी धेनू, कुंजवरी हरिकारी तो मी धेनू, नाचती गोपाळ हरी वाजवीत घेऊ ग सखे. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल श्री ज्ञान देवा चल तो आपण उसा कोकणाच्या आवलादी करती. तिथं चाललंय काय? तू बोलती काय? मी भजनात असते. भजनात 2-4 म्हातारी घेऊन. कशाला? भजन गायला. हो सकाळपर्यंत आमचं भजन चालतं काय ग? सकाळपर्यंत म्हातारी असते होते. का बरं? भजन तुम्हाला संस्कृत कळणार नाही ना? संस्कृत नाही कळत. मराठी कळतं? अजिबात नाही. मग इंग्रजी? नो. हिंदी? हिंदीची ना आमची लहानपणापासून गाठच नाही. म्हातारी तुम्हाला हिंदी का कळत नाही? अरे आम्ही मुसलमान नाही वे. नाही तुम्हाला मुसलमान असून हिंदी कळणं तर कळतं काय? अरे उर्दू. उर्दू शिकायला आम्ही इथं नव्हतो. मग दुबईला गेलो होतो विमानाने. अरे बापरे. हिंदी पुढच्या मास्तरला कुठं उर्दू येते. क्लासेस कमी पडायला लागले इकडे. मग दुबईला क्लास लावला का ग? आणि तिकडे काय दिवसा क्लास नाही, दिवसा शाळा नाही बा. मग संध्याकाळी रात्रीची नाईट इंग्लिश मिडियम स्कूल दुबई तनका. शाळेचं नाव आहे. हो मोठं कॉलेज. अरे मोठं कॉलेज. तिकडे काय बॉल पेन नाही, बॉल पेन नाही बा. मार्कर मोठे पेन. मेड इन दुबई. मेड इन दुबईचे मोठेले पेन. लई बाबा मास्तर तिकडे कडक. हो लई त्यांचं कडक म्हणजे कडकच. शिक्षण लय त्यांचं कडक. अरे मला 2-4 मास्तर शिकवाय होती. असं हिने हेड मास्तर ठेवला होता. ठेवला कशाला? आले शिकवायला. भाषा शिकवली त्यांनी. किती महिने होता? आम्ही होतो की 7-8 महिने होतो का ग? 7 महिने होते. ही तर कटाळली. म्हणजे नको सारखंच पेन सारखीच परीक्षा म्हणल्या. मग रातचं आम्ही केलं प्लॅनिंग. सुटलं त्या समुद्राच्या कडनं पळत वाळत न कुठलेल्या कधी 2-4. काय रे बा मला ते कोण आहे रे? काय होते? मग काय करू? बंद करू का? अरे काय करायचं? काय करायचं? गाणी घ्या म्हणतोय तो. आता थोडे दिवस राहिला ऐकू दे की गाणी. तुला घेतो गाणी घेतो.
म्हातारे हा माझी ओळख तुम्हाला पण तुझा किडा उठायला लागला ती माझा म्हातारे आपलं नाही जुनं खात काय असं त्याला मी लय गाणी दाखवलं काय काय गाणं त्याला परवा दिवशी बीपीचा दाखवलाय गाणं बीपी म्हातारे मी माझी ओळख तुला भक्त पुंडली नको भक्त पुंडली बघण्याचं हे वय नाही आता मरण ते बिल्ली हेरडे माझी ओळख तुला मराठी सांगतो हात जोडा बोलले गाणी घे माझी ओळख तुम्हाला पटली होय मुली शरण आलेल्या सगळ्या मुली शरण आल्या त्याला गाणी लावून ठीक आहे लवकरात लवकर तो आता सीझन संपल्यावर कुठल्या म्हाताऱ्यानं मला आतापर्यंत म्हटलं नाही गाणी लावू लवकर असं ना मानला पाहिजे विनंती सेवा करतो माझा मार्ग मोकळा विनंती करा Thank you.
Gonna